स्वागत आहे तुमचं एसएम बेकर या चॅनलमध्ये। कधी कधी भाजी बनवायचा कंटाळा येतो, अशा वेळी आपण असे सुरणाचे काप बनवून डाळ भात चपाती कशाबरोबर पण खाऊ शकतो। तुमच्या मुलांना तुमच्या घरच्यांना खूप जास्त आवडतील। व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता चॅनलला सबस्क्राइब करा। इथे 300 ग्राम एवढं मी सुरण घेतलेलं आहे। सुरणाला सगळी माती लागलेली असते, मी थोडंसं त्याला धुवून घेतलेलं आहे, तरी पण त्याला थोडी माती आहे। आता याचा आपण पातळ असे तुकडे करून घेऊया आणि जे बाजूला आपलं इथे साल आहे ते सगळं आपण काढून घेऊया। हे सुरण थोडा कडक असतो, याला शिजायला थोडा टाइम लागतो। बघायलाचे मोठे मोठे असे तुकडे करून घेऊया। इथे जास्त पातळ पण नाही करायचं आणि थोडं जास्त जाड पण नाही करायचं, मीडियम साईजचे आपल्याला इथे त्याचे काप बनवून घ्यायचे आहेत। बघा आता अशा प्रकारे मी दुसरं पण काप पण दाखवत आहे। आता याचं सगळं आपण साल काढून घेऊया। हे सुरण खायला एवढे टेस्टी लागतं की तुम्ही डाळ भाताबरोबर चपाती बरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता। बघा आता याचे मोठं होतं म्हणून याचे मी 3 तुकडे करून घेतलेले आहेत। आता आपण असे सगळे तुकडे करून घेऊया। बघा आता सगळे तुकडे करून घेतले आणि स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेलं आहे आणि कुकरच्या भांड्यामध्ये मी काढलेलं आहे। आता याच्यामध्ये पाव चमचा एवढं मीठ टाकूया। सुरण हा शिजला जात नाही म्हणून आपण याच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत। आणि इथे मी थोडेसे इथे चिंच टाकत आहे। तुमच्याकडे जर कोकम असेल तेही तुम्ही टाकू शकता। आता याच्यामध्ये अर्धा ग्लास एवढं पाणी टाकूया आणि याच्या 2 शिट्ट्या काढून घेऊया। 2 शिट्ट्यामध्ये आपलं चांगलं सुरण शिजलं जातं। आपण असं जर शिजवलं तर त्याला खूप जास्त टाईम लागणार आणि शिजला पण जाणार नाही। बघा आता आपलं हे सुरण चांगलं शिजलेलं आहे। आता याला बाजूला ठेवूया। आता एका प्लेटमध्ये मी 3 चम्मच मोठे एवढं मी रवा घेतलेला आहे। इथे मी थोडा जाडाच रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये 2 चम्मच एवढं आपण तांदळाचं पीठ टाकूया। तांदळाच्या पिठामुळे आपल्या सुरणच्या कापला मस्त कुरकुरीतपणा येतो। आता इथे अर्धा चम्मच एवढा जिरा पावडर, अर्धा चम्मच एवढा गरम मसाला पावडर, अर्धा चम्मच इथे मी चाट मसाला घेतलेला आहे, 1 चम्मच इथे लाल तिखट घेतलेला आहे। तुम्हाला जर कमी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही अर्धा चम्मच टाका आणि अर्धा चम्मच इथे मी धने पावडर टाकलेला आहे आणि 1 मोठा चम्मच इथे मी काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे, त्यामुळे आपला कापला मस्त कलर येतो आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता आपण हे सगळे मसाले आणि रवा आणि पीठ चांगलं मिक्स करून घेऊया। बघा आता आपलं इथं चांगलं मिक्स झालेलं आहे। हे जेवढे झटपट होतात तेवढे खायला पण खूप टेस्टी लागतात। आता एक एक काप आपण उचलूया आणि आपण आता याच्यावरती सगळं मसाला आपण चांगला चोळून घेऊया। बघा अशा प्रकारे आपल्याला सगळे सुरणच्या कापला सगळं लावून घ्यायचं आहे। ते बघा सगळं लावून झालेलं आहे। आता इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे। इथे मी ग्रिल पॅन घेतलेला आहे, तुमच्याकडे जो पण तवा पण असेल तो पण चालेल। त्याच्यावरती असं तेल टाकूया आणि तेलला 2 मिनटं आपण गरम होऊ देऊया। आता आपले तेल गरम झालेले आहे, त्याच्यावरती आता एक एक करून आपण काप ठेवूया। हे खायला सेम मच्छीसारखेच लागतात, पण जे व्हेजिटेरियन आहेत त्या लोकांसाठी तर हे खूप मस्त ऑप्शन आहे। आता आपण एक एक ठेवून आपण सगळे याला मस्त तळून घेऊया। इथे मीडियम स्लो गॅस केलेला आहे मी, जास्त फास्ट पण नाही जास्त स्लो पण नाही। तर तेल सगळीकडे आपण पसरून घेऊया। आता बघा 4 मिनटं झालेली आहेत। बघा मस्त आपलं आता एका साईडने आपले सुरण चांगले फ्राय झालेले आहेत। आता आपण याला सगळे पलटी करून घेऊया आणि बघा किती मस्त दिसत आहेत। आता बघा पलटी करून झालेली आहे। आता दुसऱ्या साईडने पण आपण 4 मिनटं असं चांगलं फ्राय करून घेऊया।
बघा आता दुसऱ्या साईडने पण मस्त फ्राय झालेले आहेत आणि दिसायला पण किती छान दिसत आहेत आणि खायला तर एक नंबर लागतात. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. बघा किती मस्त आपले सुरणचे काप तयार झालेले आहेत. इथे आता आपण असे सगळे तळून घेऊया. बघा किती मस्त आपले सुरणचे काप तयार झालेले आहेत. आता एक मी तोडून दाखवते. बघा किती मस्त आपला सुरणचा काप झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि सुरणचे काप तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.